नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या पद्धतीने जयंती साजरी केली जाते, परंतु मी थोड्या वेगळ्या पद्धतीने ही जयंती साजरी करणार आहे. सत्य सनातन नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची आणि भ्रम निर्माण करणारी, गैरसमज निर्माण करणारी, तसंच खोटी, दादांतो खोटी माहिती पसरवलेली, आणि त्या व्हिडिओचं टायटल असं आहे की आंबेडकर का काला सच. तर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या भाषेत, म्हणजे भारतातली कुठली भाषा असो किंवा जगातली कुठली भाषा असो, तिच्यात ऑटो डब डब करून हा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. जरी हा मूळ व्हिडिओ मराठीत असला तरी भारतातल्या कुठल्याही भाषेत तुम्हाला हा ऑटो डब करून बघता येईल किंवा इंग्रजीतही बघता येईल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भ्रम पसरवलेले, खोटी माहिती पसरवलेली कुजबूज गँग एक आपल्या देशामध्ये, आणि ती सत्तेच्या जवळ आहे. ते स्वतःला देशभक्त समजतात, म्हणजे देशद्रोही असल्यामुळे त्यांना हे ओरडून सांगावं लागतं की आम्ही देशभक्त आहोत. तसं खोटं पसरवणे हा त्यांचा धंदा आहे. त्यांनी फक्त डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दलच खोटं पसरवलेलं आहे का? तर नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अशा प्रकारचे इतर जे अनेक बहुजन महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी वारंवार खोटं पसरवलेलं आहे. भ्रामक आणि चारित्र्य हनन करणारी माहिती पसरवलेली आहे. आता याच्यात पण चारित्र्य हनन केलेलीच माहिती या सत्य सनातन, म्हणजे खरी कृती याची असत्य आहे. आणि यांचा पूर्वापार हजारो वर्षापासूनचा यांचा धंदा आहे हा. खोटं पसरवायचं, बहुजन महापुरुष हायजॅक करायचे किंवा त्यांच्याबद्दल चारित्र्य हनन करायचं, करणारं स्टेटमेंट करायचं, माहिती पसरवायची चारित्र्य हनन करणारं. तर मी त्याच्यातले सगळे प्रश्न काढून आणलेले त्या व्हिडिओमधले, आणि आंबेडकरांबद्दलचं जे काही खोटं त्यांनी सांगितलेलं आहे, अर्धसत्य सांगितलेलं आहे, ते तर आपण पोलखोल करणार. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु अवश्य बघा. कारण खोटं बहुजन महापुरुषांबद्दल पसरून बहुजन महापुरुषांची बदनामी करण्याचा यांचा धंदा आहे, आणि त्याच्या जीवावर हे सत्तेवर आलेले सत्तेतली भांडगुळ आहेत. आणि तर याचा सगळ्यात पहिला प्रश्न असा, मुद्दा असा होता त्या व्हिडिओमध्ये की आमच्या धर्मामध्ये मेहनत करो, मेहनत का फल मिळता है, उसकी चिंता मत करो, असं सांगितलं जातं. परंतु आंबेडकरांनी आरक्षणाचा लाभ दिला लोकांना, आणि आरक्षणाच्या लाभातूनच, म्हणजे बिगर मेहनत करता आरक्षणातून लाभ मिळतो किंवा फायदा होतो असं त्याचं म्हणणं आहे. परंतु हजारो वर्ष ज्या समाजाला छळ, यातना सहन कराव्या लागल्या, त्या लोकांनी फक्त 70च वर्ष आरक्षण घेतलं, तर या तथाकथित सत्य सनातनवाल्यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. आणि हे त्यांना कधीपासून दुखतं, तर 1947 पासून. त्याच्या अगोदर पण दुखत होतं. जसं जसं आपला समाज, बहुजन समाज जसा जसा प्रगत होत याला, शिकत गेला, तसा तसा यांच्या पोटात दुखायला लागलेलं होतं. तर आरक्षणात कसं असतं, आता हे खोटं पसरवलेलं आहे बरं का सगळीकडेच, म्हणजे 2014 नंतरच पसरवलं गेलं. काय खोटं पसरवलं गेलेलं आहे का? आरक्षण हे म्हणजे क्वालिटी नसलेल्या लोकांना आरक्षण मिळतं, परंतु तसं नसतं. आरक्षण एक कॅटेगरी वाईज असतं. त्या कॅटेगरीत, म्हणजे ओबीसी कॅटेगरी, एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, ह्या कॅटेगरी स्पर्धा असते. समजा ओबीसीत पण स्पर्धा असते. ओबीसीतल्या सगळ्या, समजा 100 लोकांनी फॉर्म भरला आणि जर 10 जागा भरायच्या, तर सगळ्या 100चं सिलेक्शन नाही होत. त्या 100 मध्ये स्पर्धा होती. त्याच्यातले फक्त चांगले क्वालिटी असणारे किंवा उच्च बुद्धिमत्ता असलेली किंवा ज्यांच्या क्षमता आहे असेच फक्त 10 निवडले जातात. असं आरक्षणाची व्यवस्था आहे. सगळ्यांनी फॉर्म भरला म्हणून सगळ्याला लगेच आरक्षण मिळतं, आरक्षणाचा लाभ मिळतो असं नसतं. हा एक मुळात मोठा भ्रम आहे. यांनी दुसरं भ्रम पसरवलेलं आहे आंबेडकरांच्या बद्दल, का त्यांच्या सगळ्या डिग्र्या ह्या थर्ड डिग्री मध्ये पास झालेले आहे किंवा तिसऱ्या श्रेणीत पास झालेले आहे. म्हणजे आंबेडकर हे 35 ते 40% मार्क मिळूनच पास होते, परंतु या असत्य सांगणाऱ्या ह्या भांडगुळाला हे माहित नाही. मी म्हणजे जितका संयम वापरता येईल तितका संयम वापरून हा व्हिडिओ बनवणार आहे किंवा याच्यात बोलणार आहे. तर यांनी काय सांगितलंय का आंबेडकरांच्या डिग्र्या ह्या सगळ्या म्हणजे कमी मार्काने पास झालेले होते, परंतु तसं नाही. तर ते उच्च श्रेणीत वारंवार पास झालेले. त्यांनी जेवढ्या काही डिग्र्या मिळवल्या, तर त्यांनी एकूण 32 डिग्र्या मिळवलेल्या होत्या, आणि ह्या 32 डिग्र्या ह्या खऱ्या डिग्र्या होत्या. त्यातल्या डिग्र्या मी काही सांगणार आहे तुम्हाला. तर ह्या ज्या डिग्र्या त्यांनी मिळवलेल्या होत्या ह्या चांगल्या श्रेणीत मिळवल्या होत्या, परंतु ह्या पोटदुखी झालेल्या ह्या भांडगुळाला यांनी सांगितलं की ह्या डिग्र्या थर्ड डिग्री मध्ये पास झालेले होते आंबेडकर. तर हे चुकीचं आहे.
चांगली बुद्धिमत्ता, चांगली क्षमता असलेल्या लोकांनाच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे परदेशात शिकायला पाठवलं जातं. 3ऱ्या-4थ्या श्रेणीत पास झालेल्या लोकांना पाठवलं जात नाही. परंतु ह्या अक्कलशून्य लोकांना कळत नाही किंवा यांना यांच्या पोटात एक पोटदुखी आहे. काय? का आमचाच समाज वारंवार म्हणजे वर्षानुवर्षापासून शिकवित होता किंवा शिक्षणाचा आम्हालाच फक्त अधिकार होता आणि हे जे अ, बहुजन समाज शिकायला लागला, हे यांच्या पोटात दुखायला लागल्यामुळे यांना हे सहन होत नाहीये म्हणून भ्रम पसरवणे यांचा धंदा आहे. आंबेडकर गरीब नव्हते असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, आंबेडकरांचे वडील हे सैन्यात सुभेदार होते, मग त्यांच्याकडे थोडे बरे माठे पैसे असतील. मग परंतु त्यांनी पीडित असलेल्या समाजाला न्याय मिळवून दिला हे यांच्या पोटात दुखते म्हणून खोटं पसरवलं. आता खोटं काय पसरवलं? का त्यांचा लहानपणचा फोटो एक. आता तो फोटो त्यांचाच आहे का? तर याच्याबद्दल सत्यता नाही. त्याने एक फोटो टाकलेला आहे. मग तो फोटो आंबेडकरांचाच आहे असा त्याचा दावा आहे. आणि एवढ्या लहानपणी जर ह्या माणसाकडं त्यावेळेस म्हणजे 100 125 वर्षापूर्वी जर कॅमेरा होता, तर तो माणूस किती श्रीमंत असेल असा त्याचा अक्कल शून्य दावा त्यांनी केलेला आहे. दुसरं त्यांनी एक सांगितलेलं आहे की जर ह्या समाजाला, दलित समाजाला जर शिक्षणाचा अधिकार नव्हता असं सांगितलं जातं, तर सुभेदार रामजी आंबेडकर हे कसे काय शिकले? तर इंग्रज भारतात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर बहुजन समाज शिकायला लागलेला होता. अगदी मराठा समाज जो ओपन मधला समजला जातो त्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. फक्त उच्चवर्णीय म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे ब्राह्मणांनाच फक्त शिक्षणाचा अगोदर अधिकार होता हिंदू धर्मामध्ये. तर तो अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडून काढून त्यांच्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांना शिक्षणाचा महत्व पटवून दिलं. त्यांना वेगवेगळ्या भाषा शिकवल्या, वेगवेगळे कलाकौशल्य त्यांनी शिकवलेले होते. आणि तिथून पुढे इंग्रज भारतात आल्यानंतर बहुजन समाज हा शिकायला लागलेला होता. त्याचाच भाग हे सुभेदार रामजी आंबेडकर हे शिकलेले होते. त्याचं असं म्हणणं होतं मग टाइम मशीन मध्ये बसून आंबेडकरांनी त्यांच्या वडिलांना शिकवलं होतं. अक्कलशून्य माणूसांनी खोटा दावा केलेला आहे. दुसरं, सयाजीराव गायकवाड हे राजपूत होते आणि त्यांनी असं सांगितलं का आंबेडकरांना विदेशात जायला मदत ही सयाजीराव गायकवाड यांनी केली आणि सयाजीराव गायकवाड हे राजपूत होते. या मूर्खाला इतकं सुद्धा माहित नाही. सयाजीराव गायकवाड ज्यांनी बँक ऑफ बडोदाची स्थापना केली, वेगवेगळ्या संस्था त्यांनी गुजरातमध्ये काढल्या. गुजरातमध्ये गायकवाड घराण्याची सत्ता होती. तर ह्या सयाजीराव गायकवाड जे मराठा समाजाचे होते, त्यांनी आंबेडकर सारख्या चांगल्या हुशार आणि कर्तृत्वान बौद्धिक क्षमता असलेल्या व्यक्तीला, माणसाला शिक्षणासाठी विदेशात पाठवलं हे याच्या पोटात दुखायला लागलं. मराठा समाजाच्या राजाने आंबेडकर सारख्या दलित व्यक्तीला विदेशात शिक्षणासाठी पाठवलं, त्यांना शिष्यवृत्ती दिली. हे या सत्य सनातनवाल्याच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यानं खोटं सांगितलं की हे राजपूत राजा होते. ज्याला गायकवाड हे राजपूत होते का मराठा होते हे इतकं सुद्धा माहित नाहीये अक्कलशून्य माणसाला. पुढचा याचा दावा आहे का 11 आता त्यांनी व्हिडिओ सांगितले $11 त्यावेळेस गायकवाड हे शिष्यवृत्ती देत होते आंबेडकरांना दर महिन्याला. तर डॉलर त्यावेळेस नव्हतं. याला म्हणजे इतकं सुद्धा कळत नाही की डॉलर त्यावेळेस कोणत्या चलनामध्ये व्यवहार केला जात होता. तर त्यावेळेस पाऊंडमध्ये व्यवहार केला जात होता. म्हणजे आपण व्हिडिओ बनवताना, खोटं पसरवताना डॉलर, पाऊंड हे तरी आपल्याला माहित पाहिजे. परंतु खोटं पसरवायचंय म्हणून काही पण सांगतो. संविधानात महिलांना शिक्षणाचा अधिकार आंबेडकरांनी दिला. इतर मग संविधानात महिला कशा काय होत्या असं त्याचं म्हणणं आहे. पुन्हा आंबेडकर टाइम मध्ये मशीन मध्ये बसले का आणि त्यांनी पुढच्या महिलांना शिकवलं मग ते संविधानात महिला आल्या का असं त्याचं म्हणणं आहे. तर तसं नाहीये. महिलांचं शिकण्याचं प्रमाण हे नगण्य होतं आणि ज्या महिला शिकत होत्या त्या उच्च समाजातल्याच होत्या. म्हणजे या सत्य सनातनवाल्याची जी जात आहे त्यांच्यातल्या होत्या. तर जे काही 5-10% महिला असतील संविधान सभेत त्या यांच्या समाजाच्या होत्या. दलित बहुजन समाजातल्या, आदिवासी समाजातल्या त्यावेळेस संविधानात महिला नव्हत्या. आंबेडकर महिला विरोधी होते असा खोटा दावा त्याने केलेला आहे आणि त्याच्यासाठी तो दावा पटवून देण्यासाठी त्याने कुठलाही पुरावा मात्र दिलेला नाही. फक्त सांगितलेलं की आंबेडकर ही महिला विरोधी होती असं मोगम त्यांनी ठोकून दिलेलं आहे. त्याला काही पुरावा वगैरे काही दिलेला नाही. पुढचं त्याने असं सांगितलेलं होतं का भगतसिंगांच्या फाशीसाठी फाशी टाळण्यासाठी आंबेडकर जर वकील होते तर प्रयत्न का नाही केले? तर मला असं विचारायचं या सत्य सनातनवाल्याला, तुमच्या संघटनेची स्थापना कोणती संघटना ती तुम्हाला माहिती 1925 ला झाली. भगतसिंगांना फाशी 1932 साली झाली. मग तुमच्या संघटनेनं भगतसिंगांच्या फाशीसाठी कोणते प्रयत्न केले त्याचा काही ऐतिहासिक पुरावा तुझ्याकडे आहे का?
तर त्यांच्या संघटनेने कुठलेही प्रयत्न केले नाही. उलट भगतसिंगाला फाशी व्हावा याच्यासाठी यांच्या संघटनेने प्रयत्न केलेले. उलट त्याच्या विरोधात जाऊन पंडित नेहरू आणि आसफ अली नावाच्या मुस्लिम वकिलाने, पंडित नेहरू या वकिलाने आणि आसफ अली नावाच्या एका मुस्लिम वकिलाने, म्हणजे या दोघांनी मिळून, हे दोघेही काँग्रेसचे होते, यांनी भगतसिंग यांच्या बाजूनं वकिली केलेली आहे याचे पुरावे आहेत. परंतु हा अक्कलशून्य मात्र यांनी, आंबेडकरांनी कुठली वकिली केली नाही असं म्हणणं आहे. यांनी स्वतः केली नाही. आता जर वकिली नेहरू आणि आसफ अली यांनी केलेली, तर आंबेडकरांनी करणं का गरजेचं होतं? आता आंबेडकर महाराष्ट्रातले होते, तिकडं पंजाबमध्ये ह्या गोष्टी झाल्या. तिकडच्या वकिलांनी प्रयत्न केलेले होते ना, आणि ते वकील होते काँग्रेसचे. आता याच्याबद्दल यांनी सांगितलेलं नाही. म्हणजे याला पोटदुखी आहे कशाची? का भगतसिंगांच्या फाशीसाठी कोणी प्रयत्न केले हे जगासमोर आलं नाही पाहिजे. मग विचारतो काय, तर आंबेडकरांनी काय प्रयत्न केले? ठीक. पुढे याने असा दावा केलेला आहे, आंबेडकरांनी दलिती स्थान मागितला होता. ही माहिती धादांत खोटी आहे, भ्रम पसरवणारी आहे, खोटी आहे, शुद्ध खोटी आहे. दलिती स्थान असं आंबेडकरांनी कुठलीही मागणी केलेली नव्हती मुस्लिमांसारखी. आणि ज्या मुस्लिमांनी, आता एक पसरवलं जातं का काँग्रेसने पाकिस्तानची निर्मिती केली. काँग्रेसने, सत्ता काँग्रेसची नव्हती त्यावेळेस. मूर्खांना हे सुद्धा कळत नाही. सत्ता इंग्रजांची होती. ज्या इंग्रजांकडे हे सत्य सनातनवाले नोकऱ्या करीत होते, पैसे घेत होते त्यांच्याकडून, पेन्शन घेत होते, पेन्शनवीर होते, हे माफीवीर होते, हे सिद्ध झालेलं आहे. तर हे यांचे त्यांच्याशी आर्थिक संबंध होते इंग्रजांशी. म्हणून इंग्रजांबद्दल हे कधी इंग्रजांना कधीही बदनाम करीत नाही. तर आपला मुद्दा असा होता का दलिती स्थान मागितला होता, तर दलिती स्थान वगैरे काही आंबेडकरांनी मागितलं नव्हतं. या सत्य सनातनवाल्यांनी खोटं सांगितलेलं आहे. उलट मुस्लिम लीग बरोबर हिंदू महासभा यांच्या दादभाईंची, यांनी बऱ्याच, म्हणजे बंगाल, पंजाब, सिंध अशा प्रांतांमध्ये युती केलेली होती मुस्लिम लीग बरोबर. ज्या मुस्लिम लीग आता ते शिव्या देतात ना मुस्लिम लीगला, त्यांच्याबरोबर स्वातंत्र्यापूर्वी यांची युती होती, आणि त्या युतीत त्यांनी प्रांतिक सरकार बनवलेले होते भारतात. इतकंच काय, तर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत यांच्याच हिंदू महासभेने आणि सावरकर यांनी आणला होता. म्हणजे मुसलमानांना हे माहीत सुद्धा नव्हतं. तो सिद्धांत यांनीच आणला होता. हे सत्य सुद्धा हा लोकांना सांगत नाही. दुसरं, आता दलिती स्थानात त्यांनी एक संकल्पना मांडलेली होती म्हणे आंबेडकरांनी, आणि दलिती स्थानात त्यांचे लोक तर काय समजा व्यापार, राज्याचं रक्षण करू शकत नव्हते, कारण दलितांना काहीच येत नाही असं त्याचं म्हणणं होतं. तर खोटे. आंबेडकर असं म्हणाले होते का मग दलिती स्थानात मी भारतातल्या इतर जे भारत राहील त्या भारतातल्या क्षत्रियांना घेईन, तिथल्या वैश्यांना घेईन, म्हणजे व्यापाऱ्यांना घेईन, अशी त्यांच्या दलिती स्थानाची संकल्पना होती असं त्यांना सांगितलेलं. मुळात आंबेडकरांनी दलिती स्थान अशी कुठलीही मागणी केलेली नव्हती. पुढे त्याने असं सांगितलं, संविधान इतर देशांकडून घेतलं, चोरलेलं आहे. तर संविधानाचं मूळ हे खरं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे संविधानाचं मूळ आहे. आणि हे मूळ आंबेडकरांनी भारतातल्या, म्हणजे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातून घेतलेले. तुकाराम महाराजांचे बरेच अभंग हे आंबेडकरांच्या मूकनायक आणि इतर वृत्तपत्रांवर छापलेले असायचे. आंबेडकरांचे गुरु हे कबीर होते, तिथले भारतातले महात्मा फुले होते, तुकाराम महाराज होते, त्यांना ते आदर्श मानित होते. परंतु या सत्य सनातनवाल्याने सांगितलेलं की आंबेडकरनी जे संविधान दिलं ते इतर देशांकडून चोरून घेतलेले. तर तसं नाही, इतर देशांच्या घटनांमधून काही भाग घेतलेला आहे. म्हणजे जसं स्वातंत्र्य, त्याची कन्सेप्ट कशी आहे, समता त्याची कन्सेप्ट कशी आहे, किंवा व्याख्या कशी आहे त्यावेळेसची, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या होत्या. म्हणजे पण मूळ हे भारतातलंच होतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे संविधानाचं मूळ हे भारतातलंच होतं. परंतु या अक्कलशून्य लोकांना हे कळणार नाही. संविधान सभा आरक्षण विरोधी होती असा खोटा दावा यांनी केलेला आहे. आणि हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे की सरदार पटेल हे आरक्षणाच्या विरोधात होते. तर सरदार पटेल हे आरक्षणाच्या विरोधात होते असा कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. सरदार पटेलांना बदनाम करण्यासाठी, आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी यांनी हा खोटा दावा केलेला आहे. आंबेडकर हे भारत विरोधी होते असा सुद्धा खोटा दावा या सत्य सनातनवाल्यांनी केलेला आहे.
तर आंबेडकर हे भारत विरोधी होते हे सांगण्यासाठी त्याने काय पुरावे दिलेले? तर त्याने असं सांगितले की आंबेडकर हे त्यावेळेस सूट पॅन्ट घालायचे नाही का? कोट घालायचे वरून. मग हा हा जो ड्रेस कोड आहे सूट पॅन्ट आणि कोट हा म्हणजे विदेशी ड्रेस कोड आहे किंवा इंग्रजांचा ड्रेस कोड आहे किंवा युरोपियन लोकांचा आहे असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून आंबेडकर विदेशी मनोवृत्तीचे होते असं त्याचं म्हणणं आहे. आणि याने जे हा व्हिडिओ बनवताना याने जे कपडे घातलेले हे स्पष्टपणे युरोपियन अमेरिकन पद्धतीचे कपडे. मग त्याच्यात त्याने जो दावा केलेला आहे मग तो पण भारत विरोधी आणि देशद्रोही आहे का असा माझा प्रश्न आहे. जर आता आपण जग पुढारलं, वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव आले, भाषा आली, वेगवेगळ्या प्रकारची संस्कृतीचं घुसळण झाली. मग असे कपडे आत्ता लोक घालतात. मग जे लोक शर्ट पॅन्ट घालतात ते सगळे देशविरोधी आहे, देशद्रोही असं याचं म्हणणं आहे का? मग तसं जर असेल तर या देशात कोणीच मी तर म्हणतो फक्त धोतर घालणारच माणूस देशभक्त होईल. मग गांधीजी तर पंचा घालीत होते. मग ते तर कट्टर देशभक्त झाले आणि हे तर गांधीजींना शिव्या देतात. म्हणजे याच्या म्हणण्यात कुठलंही तथ्य नाही, धरबंधन नाही त्याच्या म्हणण्याला आणि खोटं पसरवणं हा याचा अजेंडा आहे. म्हणजे अक्कल कशी पाजळली पाहिजे आपण हे सुद्धा याला कळत नाही. म्हणजे त्याने पुरावा तरी काय दिला आंबेडकरांना देश विरोधी आणि देशद्रोही ठरवण्यासाठी? तर आंबेडकरांचे कपडे 32 डिग्र्या होत्या असं त्याने जे म्हणजे त्याचं म्हणणं आहे 32 ज्या डिग्र्या होत्या ह्या डिग्र्यांमध्ये ह्या डिग्र्या खोट्या होत्या. 32 नव्हत्या, उगाच थोड्याफार डिग्र्या होत्या असं याचं म्हणणं आहे. तर 32 ची लिस्ट आंबेडकरांनी कशी बनवली किंवा त्याच्या अनुयायांनी कशी बनवली याचा असा दावा आहे. पहिली ते चौथी शिक्षण झालं ती एक डिग्री डिग्री धरली म्हणे यांनी किंवा काउंट केली. 5वी ते 7वी ती एक डिग्री काउंट केली. 8वी ते 9वी आपलं 8वी ते 10वी ती एक डिग्री काउंट केली. 10वी ते 12वी ती एक डिग्री काउंट केली. पुढं समजा 12वी पदवीची समजा ती एक डिग्री काउंट केली. पुन्हा मास्टर डिग्री झाली तिच्यात पण तिला एक डिग्री म्हणून काउंट केलं. असा खोटा दावा याने केलेला आहे. असं जगात कोण माणूस आहे का जो पहिली ते चौथीच डिग्री म्हणून घेईल आणि जगातल्या लोकांना इतकं कळत नाही का पहिली ते चौथी डिग्री नसते म्हणून. परंतु अक्कलशून्य माणूस, दलित समाजातला एक माणूस एवढा शिकला, लोकांसाठी तो आज आदर्श आहे, विद्यार्थ्यांसाठी आदर्श म्हणून घेतला जातो. त्या व्यक्तीचं जीवन हे यांच्या पोटात दुखायला लागलं म्हणून खोटा प्रचार केला जातो. तर आंबेडकरांच्या काही डिग्र्या आपण इथं सांगणार आहोत. मी त्याचं आंबेडकरांच्या ज्या काही 32 डिग्र्या आहेत त्याची म्हणजे व्हेरीफाय करून घेतलंय. खरंच त्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या का? तर होय त्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या. त्याच्यातल्या काही डिग्र्या ह्या मानद होत्या. म्हणजे सन्मानार्थ त्यांना वेगवेगळ्या विद्यापीठांनी डिग्र्या दिलेल्या होत्या. त्यातले काही भारतातले विद्यापीठ होते, त्यातले काही जगातले युरोपातले विद्यापीठ होते. त्यांनी त्यांना काही मानद डिग्र्या दिलेल्या. तर सगळ्यात पहिली त्यांची डिग्री आहे बी.ए. अर्थ व राज्यशास्त्रात त्यांनी पदवी मिळवलेली होती 1913 ला. पुढची एम.ए. ची पदवी त्यांनी घेतली होती अर्थशास्त्रामध्ये 1918 ला. पी.एच.डी त्यांनी अर्थशास्त्रात घेतली होती 1917 ला. एम.एस.सी अर्थशास्त्र त्यांनी केलेलं होतं 1921 ला. बॅरिस्टर ऍट लॉ ही पदवी त्यांनी कायद्याची 1922 ला घेतली होती. आणि ती लंडन मध्ये त्यांनी घेतली होती. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती पाठवलेली होती सलग 3 वर्ष. त्या शिष्यवृत्तीतून त्यांनी ही डिग्र्या ह्याच्या काही बाहेरच्या देशातून डिग्र्या होत्या त्या घेतलेल्या होत्या. आणि तसंच डॉक्टर आंबेडकर यांना छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरची त्यांनी सुद्धा बरीच आर्थिक आणि सामाजिक पाठिंबा त्यांना दिलेला होता. त्यांना मदत केलेली होती. त्यांचे वृत्तपत्र छापायला मदत केली होती. आता पुढची डिग्री त्यांची डी.एससी अर्थशास्त्रात 1923 ला त्यांनी घेतली होती. इतर सन्माननीय पदव्या आहेत त्यांच्या. एल.एल.डी 1952 ला, जागतिक कायदेतज्ञ म्हणून कोलंबिया विद्यापीठात त्यांना डिग्री दिलेली होती किंवा पदवी दिलेली होती. म्हणजे सन्माननीय पदव्या होत्या. डी.लिट ही पदवी होती 1953 ला. साहित्य आणि समाज कार्यातली. तर आंबेडकरांचं म्हणजे फक्त राज्यशास्त्र, अर्थशास्त्रच नाही तर वेगवेगळ्या भाषातलं मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, मानवी इतिहास आणि अर्थशास्त्र, अर्थकारण ह्या सगळ्या विषयांमध्ये बऱ्याच विषयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणजे प्रावीण्य मिळवलेलं होतं. त्यांचा हातखंडा होता. राज्यशास्त्रात पण आणि अर्थशास्त्रात पण ते म्हणजे त्यांनी तर मुळात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयातच पदव्या मिळवलेल्या होत्या आणि वेगवेगळ्या मानद पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. पण ह्या जो कोणी हा बांडगुळ आहे सत्ताधाऱ्यांच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारा सत्य सनातनवाला
आता सत्य, सनातन वगैरे हे शब्द कोणाचे असतात, तर यांचेच असतात. कोणाचे ते तुम्ही समजून घ्या. मी इथं त्यांच्या उल्लेख नाही करणार, परंतु हे खोटं यांनी पसरवलेलं आहे आणि हे खोटं लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तसंच इतर आणखी जे बहुजन महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज वगैरे यांच्याबद्दल ज्यांनी ह्याच लोकांनी खोट्या माहिती पसरवलेल्या आहेत, याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवणार आहे.